निलंगा तालुक्यातील केळगाव गावात कोयता गँगची एंट्री. उन्माद गुंडांनी बौद्ध बांधवांवर केला कोयत्याने जीवघेणा हल्ला. तिघे गंभीर जखमी. जखमींवर लातूर येथे उपचार सुरू. निलंगा पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल. बातमी लातूर येथून. मौजे केळगाव तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे मागील वादाची कुरापत काढत भर रस्त्यात उन्माद गुंडांकडून बौद्ध बांधवांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची संतापजनक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या थरारक प्रकारात केळगाव येथील 3 बौद्ध बांधव गंभीर जखमी झाले असून आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा निलंगा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून आरोपींना गजाआड करण्यास निलंगा पोलिसांना यश आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास केळगाव येथील रावसाहेब विठोबा मुगळे यांच्या किराणा दुकानासमोर हा प्रकार घडला. येथील बौद्ध युवक विशाल बालाजी कांबळे वय 25 वर्ष राहणार केळगाव यांना मातंग गुंडांनी "तू काल मला शिवीगाळ केली होतीस, तुला आता बघतो" असे धमकावत सागर सत्यवान सूर्यवंशी यांनी कोयता हातात घेऊन अंगावर धाव घेतली व विशाल यांच्या डोक्यावर, डाव्या हातावर, डाव्या खुब्यावर, उजव्या मनगटावर सपासप वार करून गंभीर जखमी केले. हल्ला थांबवण्यास धावून आलेले त्यांचे वडील बालाजी श्रीपती कांबळे वय 50 वर्ष यांनाही सागर सत्यवान सूर्यवंशी यांनी व निवृत्ती शिवाजी सूर्यवंशी यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या डाव्या कानावर, डाव्या पायाच्या पिंढरीवर व उजव्या मांडीवर कोयत्याने गंभीर वार करून गंभीर दुखापत केली. दरम्यान भांडण सोडवण्यास आलेल्या उद्धव राम कांबळे वय 30 वर्ष यांना सुजित दत्तू हरणे यांनी कोयत्याने उजव्या मांडीवर वार करून जखमी केले. या प्रकरणी सागर सत्यवान सूर्यवंशी, निवृत्ती शिवाजी सूर्यवंशी दोघे राहणार केळगाव व सुजित दत्तू हरणे राहणार दत्तनगर निलंगा यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन निलंगा येथे दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हा क्रमांक 31/2026 अन्वये भारतीय न्यायसंहिता कलम 109(1), 118(2), 118(1), 115(2), 352(3), 5 तसेच भारतीय शस्त्र अधिनियम 4/25 व महाराष्ट्र पोलीस कायदा 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींवर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक SP वाघमारे हे पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत. सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या कोयता हल्ल्यामुळे केळगाव गाव परिसरात व बौद्ध वस्तीत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बौद्ध वस्तीला पोलीस संरक्षण देण्याची मागणी येथील बौद्ध बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे. या प्रकरणी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. मधून कोयतं काढलं की लगेच मारायचं मला. मी एकटा मला मारलं तेवढंच मी बेशुद्ध झालो तर मला माहीत नाही ते काही. एकट्याने तेवढं सागरनं मारले मला. कशामुळं म्हणजे हीच भांडण्याचं मुलाला सांगतो भांडणं कशाला करता रे, त्याला म्हणतो भांडणं कशाला करता रे. कारमधून दार काढून लगेच कोयतं काढलं तर मारायचं. भांडण कशामुळे लागलं होतं? भांडण कशामुळे लागलं? भांडण म्हणजे आमच्या चुलत्याला तो गुचीला का बरं धरतास हे विचारपूस करायला तो मुलगा बी. मी म्हणलो वा भांडणे करू नका, असं करू नका, जाऊ द्या कशाला वय म्हणलं तर दार लगेच कोयतं काढलं. कधी धरलं होतं गच्चीला? म्हणजे मतदानाची काही खाली गावात. मतदानामुळे झाले का? नाही मतदानामुळे नाही ते म्हणजे ह्यानं विचारलं की एक दिवस म्हणजे हे जातं आहे 7 तारखे दिवशी. भांडण कशामुळे झाले? भांडण म्हणजे संध्याकाळी 6 8 का 9चं काय त्रास जाते मग ती बसते. मग बोलल्यावर ती का आधार किती त्यांची दोघांची मला माहीत नाही. ते फक्त मी काय केलं म्हणलं तर भांडण वाद लागल्यावर झोपेत होतो मी. वाद लागल्यावर आम्ही पळत गेलो तिकडं. कोणत्या ठिकाणी झाले भांडण? इथं दुकानापाशी झाले. कोणत्या? कोणाच्या? मुगळे. किती वाजता झाले भांडण? भांडण म्हणजे 8-9 वाजले का? 7:30 8 तुम्हाला कुठं कुठं लागलं? कशाने मारलं? कशाने मारलं? कोयत्याने. लई जखम आहे का? जखम आहे. मग तिथून काय झालं पुढं? तिथून काय हेच दवाखान्यात कोण आणलं? मला माहीत नाही. मी बेसिक पडतो तुम्हाला कोण इथं आलेलं माहीत आहे का तुम्हाला? येतं म्हणजे लातूरला आल्यावर लातूरमध्ये ते जरा टाके घालल्यावर मला काहीच कळणार येते.
हे बेशुद्ध होता. बेशुद्ध होतो मी. बरं. काहीच कळलं नाही मला. मग आता काय पुढची मागणी आहे तुमची? मला जे आता त्याचं न्याय मिळाला पाहिजे आम्हाला. कारण हे कसं आहे, गेल्या बारला मी जयंतीमध्ये धिंगाणा केले, आम्ही ग बसलो, काहीच केलं नाही. पुन्हा नंतर गौतम बुद्धाची व्हिडिओ जे बनवले व्हायरल झाल्यावर त्याचा राग मनात धरून टी व्ही केले आम्हाला. कोण केलं गौतम बुद्धाचं? ते बाळाप्पा. काय म्हणून केलं ते? आता ते मोबाईलमध्ये आहे ते. त्यावेळेस काय झालं? त्यावेळेस म्हणजे गौतम बुद्धाची गोष्ट म्हणायची. मग पुढं काय झालं? पुढं काय म्हणजे आम्ही नंतर मग ते एक मुलगा होता, शिक्षणाला होता, म्हणून आम्ही केस केली. लावता म्हणून एक ग बसलो आम्ही. बरं. मुलगा शिक्षणाला म्हणलं, त्याचं वडील जे आहे ते डगडगा पाया पडलेल्यावर आम्ही केस केली, कॅन्सल केलं केसचं. मग हे डाव काढून हे आता असं झालं. आता सरकारकडे काय तुमची मागणी? आता न्यायची करे आता ते आम्हाला न्याय मिळावं. पुढे ह्याच्या पुढून असे काय पुन्हा आज मला झाले, उद्या दुसऱ्याला होऊ शकते असं आहे. किती जण जखमी होता? किती जणाला मारले? तिघाला. ते बाकीचे कोण कोण आहेत? नाव काय? माझा मुलगा आहे, माझ्या भावाचं नाव काय तुमचं? म्हणजे उद्धव कांबळे, विशाल कांबळे, भावाचा मुलगा आहे माझ्या.